नमस्कार. उद्यापर्यंत आपलं चॅनल जे आहे पटलं तर घ्या, हे बऱ्याच लोकांना शेअर करा. आपल्याला खास मुद्दा असा आहे की शासनानं शेतकऱ्यासाठी एक सोलर योजना चालू केलेली आहे. आणि ती सोलर योजना का चालू केली की शेतकऱ्याला शेतामध्ये बरोबर लाईन मिळत नाही, लाईनीचे गॅप असतात आणि लाईनीला ज्या गॅप असल्यामुळे शेतकऱ्याचं नाही, घरी लेकरं बाळा असतात, घरी संसार असतात, जेवायला जावं लागतंय. या सगळ्या कारणासाठी हे रानचा पसारा रानातच पडलेला असतो आणि याचा फायदा म्हणतो तो व्यक्ती घेतो. कोणता व्यक्ती? जो मी तुम्हाला सांगणार आहे तो व्यक्ती. तर मित्र, या शिवारामध्ये बरेच सोलर ऊर्जेचे प्लॅन आहेत. जागा आहे, ही जी जागा आहे, ही जागा जी आहे तर ही जिथला केबल खांदून नेतात. आता मग तुम्ही सांगा, गावापासून कमीत कमी 2-3 किलोमीटर असलेलं रान आहे आणि रानातला केबल काढून नेला. ही मोठी विहीर आहे, ही मोठी विहीर आहे. आता या विहिरीकडे या विहिरीचं जर इतकं नुकसान जर होत असेल तर नेमकं काय करायचं? हे बघा, या विहिरीमध्ये मोठी विहीर आहे, ही विहीर मोठी आहे, ही विहीर आतून खसळलेली आहे, पाणी भरपूर आहे, विहीर खसळलेली आहे. मग या शेतकऱ्यांनी पैसा कुठं लावायचा? काय करायचं? काय केलं पाहिजे? तुम्ही मात्र नक्कीच कमेंट करून सांगा की या चोराने आज 17-18 लोकांचे मोटरी काढून नेल्या, केबल काढून नेले आणि केबल काढून नेले, पण केबलचा असा मोठाच्या ढीकच्या ढीक केला. या इकडे एका शेतामध्ये तो बंदा ढीक जाळून टाकला. आता रात्रीच्या टायमाला लोकांना वाटतं की काहीतरी पेटलं, काहीतरी जळालं, काड्या कचरा, लोक कशाला येऊन बघतात आणि ते ढीक जळाला आणि त्याच्यातला वायर म्हणजे तांब्याची वायर, अरे चालू लाईनीच्या डीपीवरचे डीपी खाली करून उघडून त्याच्यातले तांब्याचे तार चोरून येतात. पण शासनाला अजून जाग आली नाही. शासन या गोष्टीकडे लक्ष देऊन नाही राहिलं. शासनाला याचं काही वाटून आलं की शेतकऱ्याची चोरी झाली, अरे करोडपतीची चोरी झाली आणि शेतकऱ्याची मुठभर चोरी झाली. ते करोडपतीची बरोबरी करतोय. कारण का? शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, शेतकरी जगाचा मायबाप आहे. आणि अशा शेतकऱ्याची जर चोरी होत असेल तर त्याला वाली कोण नाही. म्हणून शासनानं शेतकऱ्याची दखल घेतली पाहिजे. शासनानं शेतकऱ्याची दखल घेतली पाहिजे. आनंदाचे दिवस कधी येणार आहेत? शासनाचं तुम्ही योग्य टायमाला, योग्य वेळेला दखल घेतली आणि शेतकऱ्याला पाहिजे ती मदत पुरवली तर आनंदाचे दिवस तेच आजचे दिन आणि आजचे दिन येणार आहेत. पण तुम्ही शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करता. सगळ्या लोकांच्या चोरी गेलेल्या आहेत. या सगळ्या चोरी गेल्याच्या नंतर या लोकांनी तालुक्यातील पोलीस स्टेशन इथं कंप्लेंट केलेली आहे. पण कंप्लेंट केलेली असताना पोलीस लोकांनी एकच काम नाही, सगळे कामं बाजून ठेवा पोलीस लोकांनी, पण शेतकऱ्याचं काम अगोदर करा, शेतकऱ्यासाठी अगोदर झटाव, असं माझं मत आहे. म्हणून तुम्ही मात्र कमेंट करायचं विसरू नका. म्हणून चोर आला कुणीकून, चोर गेला कुणीकून आणि केबलचे वायर नेले कुणीकून. म्हणून आज तसं सोलरची योजना चालू केली, असं त्या सोलरवर एखादं नवीन यंत्र बसवण्यात यायला पाहिजे. काय? त्या पाठीमध्ये एखादं यंत्र बसवण्यात आलं पाहिजे की जेणेकरून चोरी जरी झाल्या, मोबाईल बोलताना कोणत्या टावरवरून बोलला हे आपल्याला समजतंय, श्वान पथक आलं, चोर कुणीकडे गेले हे समजतंय. मग आपली चोरी कुठे झाली, कोण्या भागात गेली, याचं मात्र काहीतरी असायला पाहिजे. त्यांनी शेतकऱ्याच्या मोटारी, शेतकऱ्याचं सोलर ऊर्जा पॅनल म्हणतात त्याला, आणि त्याच्या प्लेटा ह्या आपल्या सापडल्या आणि त्याच्यावर सक्त कारवाई केल्या गेली पाहिजे. आणि असं कोणत्या चोरानं तुमच्या भागात जर केला असेल तर ते सांगा, आणि जेणेकरून हे चोर सापडतील. आणि मला तरी म्हणायचं की अशा चोराला सजा नाही पाहिजे. पोलीस स्टेशनची कोणत्याही प्रकारची सजा नको. अशा भर उन्हात त्या चोराला या प्लेटला बांधायचंय. कारण वानर येऊ नये म्हणून आपण कुपाटी लावलेली आहे, याच्यावर कोणी जाऊ नये म्हणून कुपाटी लावलेली आहे.
अरे वानर ते मारुतीचा अवतार आहे आणि ते काही येणार नाही, पण तरी आपण याला कुपाटी लावलेली आहे आणि चोरासाठी मात्र बंद भोंगळ ठेवलेलं आहे. म्हणून त्या चोराला कोणत्या प्रकारची सजा नको, त्याला इथं दिवसभर बघायचं, उपाय ठेवायचं, रोज रोज एक एक रट्टा द्यायचा किंवा त्याचा मनकावटापासून हात कापून टाकायचा, की जेणेकरून लोकांना लक्षात आलं पाहिजे की याला मनगटापासून हात तोडून टाकला, यांना नक्कीच सोलर ऊर्जाचं काहीतरी चोरी केली हे लोकांना कळालं पाहिजे, जेणेकरून त्याच्यापासून प्रत्येक शेतकरी जागा झाला पाहिजेत. प्रत्येक शेतकऱ्याला कळालं पाहिजे की याला हात नाही, याला सौर ऊर्जा चोरून नेली, शेतकऱ्याचं काहीतरी नुकसान केलं, हे प्रत्येक लोकांना कळालं पाहिजे आणि त्याला पण समजलं पाहिजे. ज्या चोराला, जो चोर आहे त्या चोराला पण समजलं पाहिजे की आपण काय चोरी केली. ही चोरी माझे मित्र विजय तनपुरे हे शिक्षक आहेत आणि अशा लोकांची चोरी करणं हे योग्य नाही. चोरून काढणार काय तो, सोलर ऊर्जा प्लॅन करणार काय? अरे सगळ्या शासनानं सुविधा दिलेल्या आहेत आणि सगळ्या शासनानं सुविधा दिल्याच्या नंतर घरावर पण सुद्धा लाईट याच्यामधून लागते, मग तुम्ही नेऊन काय करायला लागले? हे चांगलं नाही, चोरीचं चांगलं नाही. तुमच्या गावात चोर असतील, तुमच्या गावात असे चोरी झाली असेल तर मात्र नक्की सांगा आणि होतापर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर आणि हा शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ मात्र शेअर करायचा, शेतकऱ्यासाठी हे व्हिडिओ शेअर करायचा. इथं विजेपासून संरक्षण असणारा एक छोटस यंत्र बनवलेलं आहे. याचे पैसे शेतकऱ्यांना स्वतः भरून, स्वतः वेगळ्या प्रकारचे पैसे भरून इथं स्वतः लावलेलं आहे, की जेणेकरून इथं कडीत आपलं हे इथं कुठं नुकसान व्हायला नाही पाहिजे. इतकं शेतकरी आपल्या कामासाठी दक्ष असतो. फक्त चोरानं चोरी नेल्याच्या नंतर तो बिचारा गाढ झोपलेला असतो. चोर येतो आणि त्या शेतकऱ्याचं सगळं वाटोळ करून जातो. बाय बापा हो, शेतकऱ्याला अजून विनंती आहे, शेतकऱ्यासाठी तुम्ही काहीतरी सुविधा अशी करा, याच्यावर ही शासनाच्या योजनेत, कोणत्या तरी योजनेत हा प्लॅन बसलेला आहे. तुमच्याला नसेल तुम्ही पण घ्या, पण तुम्ही तुमच्या सोलर ऊर्जेची काळजी घ्या. त्याला वेगळ्या प्रकारचा तुम्हाला वाटेल तशी कंपाऊंड करा, तार लावा, की जेणेकरून ते आपलं जाणार नाही, एवढी मात्र काळजी घ्या आणि व्हिडिओ मात्र शेअर करा. मित्रहो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, पटलं तर घ्या. हे आपलं चॅनल आहे हे तुम्हाला माहीत आहे, पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या काका मामा आजी चुलते मामा त्यांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हा त्यांना ते माहिती असलं पाहिजे. आणि हे तर झालंच मित्र हो, पण आजकाल रोही पण त्रास द्यायला लागले. आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसणार आहे, अख्ख्याच्या टोळी रोहायची आमच्या इकडे भागात बसलेली आहे, तुम्हाला इथून दिसणार नाही. पण मग काय करा शेतकऱ्यानं, आणि शेतामालाला भाव नाही, जमिनी आहेत पण एखादं लग्न करायचं असलं तर कर्जबाजारी व्हावं लागतंय. शासनाला याचं काही वाटत नाही. तुम्ही सांगा मित्र हो, हा व्हिडिओ शेअर करा, पटलं तर घ्या. या चॅनलवरून मी रामप्रसाद थोरांचा नमस्कार करतो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, कमेंट करून सांगा. धन्यवाद.